मगाशी मी बोलता बोलता चुकून काहीतरीच बोलून गेले. नाही, तुझ्यावर नाही चिडलो. आजपर्यंत प्रेम, राग, लोभ या भावना असतात हे मला माहीतही नव्हतं. तू म्हणतेस तेच बरोबर आहे. कुत्र्यालाही कळतं ग आपल्याला काय हवंय काय नकोय. म्हणजे माझी लायकी कुत्र्याच्याही खालची. असं नाही बोलायचं. तुला त्रास होतोय म्हणजे तू विचार करतोस, म्हणजेच तुला भावना आहेत. नाही तर तू माझ्याशी इतका चांगला वागला नसतास. फक्त एक गोळी तर अर्जुनच्या डोक्याच्या आरपार. माझी बहीण माझ्या ताब्यात होते. मग माया तू आहेस आणि मी आहे. सूर्याला का मारलं? त्याने आपली मर्यादा ओलांडली. त्याला हिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. त्याची वाईट नजर होती हिच्यावर. एकदा त्याने हात टाकला, त्याला सरळ करायची गरजच होती. तिच्यावर हात टाकला त्यात तुझं काय गेलं? सूर्या माझा माणूस होता. तुला तुझं काम नीट करता येत नाही म्हणून मी त्याला इथे बोलवलं होतं. तर तू ह्याच मुली करता त्यालाच मारलंस. ताईंनी जे काम सांगितलं ते मी केलं. ताईंनी सांगितलं हिला घेऊन यायचंय, मी घेऊन आलो. पण याचा अर्थ असा होत नाही की कोणीही कसंही तिच्या आबरूशी खेळावं. ज्या ताईंबद्दल तू बोलतोस ना, ती माझी सख्खी बहीण आहे. तेव्हा तिच्या कोणत्या बोलण्याचा काय अर्थ काढायचा आहे तू मला नको सांगू. पायातल्या खेटरांनी तिथेच राहायचं असतं. डोक्यावर बसायचं नसतं हे लक्षात ठेव. कोण आहे मी? कुठून आलो? काय म्हणून राहिलो ताईंकडे? काय किंमत आहे मला? फक्त एक नोकर, हेटर. सूर्याने तिच्या आबरूला हात घातला, मी ते होऊ दिलं नाही. तरी माझी किंमत एका खेटरा एवढीच. आर्याच्या लेखी सुद्धा. विश्वमोहन त्याच्या बहिणीला घ्यायला येतोय. दोघांनी पुढलं जायचं. तुम्ही दोघ जण मागणं जा. कोणाला काही माहिती मिळाली की लगेच फोन करायचा. आणि सांभाळून. आतमध्ये किती माणसं आहेत माहित नाही. ठीक आहे? तो म्हणाला ते त्याच्या बाजूने योग्य असेलही. मी कोण आहे तुझी की तू माझी इतकी काळजी करावी? कोणताही चांगला माणूस चांगलं वागताना फायद्या तोट्याचा विचार करत नाही. ते आतून येतं. ते तुमच्यात असतं किंवा नसतं. मला माफ कर. तुझ्या भरल्या घरातून मी तुला असं आणायला नको होतं. असं बोलू नकोस. तू तुझं काम केलंयस. मला इथे आणून तू माझ्यावर काही करू शकला असता. तू बोलतेस तसं आतापर्यंत कोणीच माझ्याशी बोललेलं नाही. खरं तर मीही असं कधीच कोणाशी बोलले नाही. तुझे डोळे खूप सुंदर आहेत.